महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण पुण्यातलीच बातमी ज्याचं अपडेट घेणार आहोत। विशाल अग्रवालला पोलिसांनी कोर्टात हजर केले आणि यावर सरकारी वकिलांकडून सध्या युक्तिवाद सुरू आहे। या घडीला एक अपडेट येते कोर्टाकडून। पुढील तपासाकरता पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे। 1.5 तास आधी चौकशी केली, मग विशाल अग्रवालला कोर्टात हजर केलं। 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। आता सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे। त्यांचा मुलगा अल्पवयीन असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचं लायसन्स नव्हतं हे माहित असताना सुद्धा मुलाला कार चालवायला दिली असा ठपका विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना विचारूया। वैभव, काय अधिक माहिती? सुवर्ण आर्ग्युमेंट सुरू आहे कोर्टामध्ये। आरोपींचे वकील जे आहेत प्रशांत पाटील यांनी सुरुवातीला कोर्टासमोर आक्षेप घेतलेला होता। माझ्या वकिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना कुठली नोटीस न देता पोलिसांनी अटक केली आहे। मात्र अशा कुठल्याही नोटीसची गरज नसल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्युव्हेनाइल ऍक्टचं जे उल्लंघन वडिलांनी केलेलं आहे, ज्युव्हेनाइल ऍक्ट नुसार अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिली आहे। तो अल्पवयीन असल्याची माहिती असताना गाडी त्याच्या ताब्यात देऊन त्याला घराबाहेर पाठवणं हे चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकिलांनी एक महत्त्वाची बाब न्यायालयाच्या निदर्शनाला आणली आहे, ज्याच्यामध्ये जो चालक आहे या विशाल अग्रवाल याने पोलिसांना जे स्टेटमेंट दिलंय त्यात त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी गाडी चालवायला मागितलेली असताना हा जो अल्पवयीन आरोपी आहे यांना त्याला बाजूला बसवलं आणि गाडी स्वतः ताब्यामध्ये घेतली। तू शेजारी बस असं या ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर तो गाडी चालवायला लागला अशा स्वरूपाचा जबाब ड्रायव्हरने दिलाय। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामधली बेफिकिरी जी आहे पालकांची ती निदर्शनाला येते। अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर केलाय। आणखी आरोपीच्या वतीनं प्रशांत पाटील जे आहेत त्यांनी पोलीस कस्टडीची गरज नसल्याचं म्हटलंय। मात्र पोलिसांनी पोलीस रिमांड जो आहे 7 दिवसांचा PCR मिळावा अशी मागणी केलेली होती। आपल्या मुलाकडे लायसन्स नाहीये किंवा तो अल्पवयीन आहे या सगळ्याची माहिती असताना सुद्धा अशा पद्धतीची कृती करणं हे गुन्हेगारी स्वरूपाचं आहे। आणि या गाडीची नोंदणी नसताना अशी गाडी मुलाच्या ताब्यामध्ये देणं हे आणखी जास्त गंभीर आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास करायचा असल्याने गाडी कुठून आणली किंवा काय केलं या संदर्भातला तपास करायचा असल्याने कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी केली आहे। वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।